श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास वंदन कंठा टोपीत माला दंडक मंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम। आता करूया प्रार्थना। जय 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 अगणा परात्परा कैवल्य सदा ब्रह्मानंद येतवीर्या जय 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 प्रणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडा दिशा वेदवंत्या जगद्गुरु सुखदाम निवासव्या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आर्य शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालागी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापली समग्र तूच लागे आदिम ध्याग्र कोटी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपी नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश्वर वेदांचा ही तर्कशास्त्री शास्त्रांत हे नावरे विष्णू शंकर एकंसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्थिती सहस्त्रमुखी निश्चिती शिंदा ख्याती वर्णिता दृढ टेवली चरणी माता रक्षावी मस्ती समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना अनावी जे आपल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय द्यायचे सदैव पापतापाने दैने सर्व जाऊन निरसन इहलोके सोके देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावाव या पहिलं तीर तन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञात निर निरसन ज्ञानार कृते प्रगटुपे शांतिमणी सदा वसो वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे बहुदुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्ता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी पडता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यचे विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतकी द्यावी वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशंत व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणासी नसेची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास वंदन गंधा टोपीत माला दंडक मंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचारका अविनाशा शेष शयन अनंत विषय अनामतिता आनंदा जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रगणना ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर आगमी लीला जयाची तयास मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हो हे जिचा वर प्रसाद मिळता मोड मंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसतान मिली जो अज्ञान निमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पित्र तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिले धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग येतसे अवतार प्रत्यक्ष जो अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणाचंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग म्हणून कर प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जण गावी याची योजले करता आणि करविता तुझे का स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पण असे नसायची ऐसे ऐकून या सुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभयदिती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद द्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांची चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलू मुकुटावंत सगळ नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जंगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातीही डोलविती मानत यांची चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मत दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले
परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तेकडे न पाहावी. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेला समुद्रसा त्या महादुदितून पाही अमर मुक्ता फळे घेतली काही द्यावे मानसज्ञही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समता आदरे भक्त परी स्वतः प्रथम अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माधारी राजा प्रमोद याची घरी बसली समर्थांचे स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पाचला त्याच दिवशी साचा आदर याचा केला की त्यास एक पारशी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेर मांडामध्ये एके हारी दोघांचे बैसवणे दोहोवरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणे समर्थांची ते जे उभय त्यांची वाटली चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठून. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुणी आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीची दर्शन पाहिले गंगा तटखर पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति जियेची महाप्रख्याती प्रणातरी वर्णिली. केले गोदावरचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो. येऊन या मंगळवेढ्याचा बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुराचा स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुरा पाहिली आम्ही सुंदर रमली आमचे अंतरे. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातळो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आम्ही आनंदी आहोन आनंद ऐसे आमचे सकल वृत्त असे. मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे येते. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवरे कमरीवरी ठेवून कर दर्शन देते तयासी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समता आनंद भक्त परी स्वतः द्वितीय अध्याय गोडा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्री रस्तु शुभम अध्याय तिसरा. श्री गणेशम धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्याचे नाही पुनरावृत्ती पदपावती केलेले निर्विकानं स्वामी मूर्ती लोकात चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढी सोडली. मोहळा माझी वास्तविकता अपाटोळ झाले भक्त तेथेचे साकेली वृत्त अल्पमती केवी वडो. सेवे घेऊन स्वामीचे टोळ जाते अक्कलकोटाचे. अर्धमार्गावरील टोळाचे मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून. बहुत वर्जिले सेवकांनी परिणास मांडिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आली. ग्रामद्वारे बसले यथिरांचे स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करीत त्यांचे थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिते आले चोळापाचे गृहाप्रती. स्वामीचे जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योग यागाधिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्व पायी स्वामी आली सदनाती. तेयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करते. तेव्हा चोळापाचे चित्ते आनंद झाला भोसाळ. तेपासून त्यांची घरी राहिली स्वामी अवतरे. दिवसेंदिवसाच्या करी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी. दक्षासोनी कारभारी परमज्ञानी असती जी. चोळापाची गृहावरती आली कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली माता रूपाचे कळा वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातली. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वनी. गावात येती येऊन फार दिवस झाली. परी अम्मा श्रुत पाही आजवरी झाली नाही. आता जाऊनी लावला ही भेट या यतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ताला ऐकले कानी. हे सत्य तरी येऊन आताच येते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदरी समस्ती पाहुली वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपराई. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समता प्रेमळ भक्तपरी स्वतः तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येते हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेला गथा ध्येची अंती अक्कलकोटी आली येतील रूपराया. दर्शने देते स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीरावा. हे त्यांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडित्या. ते चोळापाचे सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती दिशोदिशी झाली खेती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी भक्ती संतांनी व्हावया म्हणून या लग्न येती दूर देशावनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय फसार ते फसले ऐसे झाले की किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविते. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदे कुटीला तया शास्त्री. केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करता ती. कोणी दोन सन्याशी आली अक्कलकोटाचे. हंसोने म्हणती जणांशी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंकी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरले जाणले. तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवले एक भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी सन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्तिपाठावरती. श्री
स्वामी आपले चित्त चमत्कार म्हणते करू आता. दर्शनेचोदन असंख्यात पातळी तिथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनेचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवते, कोणी फळे समर्पिते, नाना वस्तू अर्पण करते, नाही मिते तयाते. कोणी नवसाते करते, कोणी आणून देते, कोणी काही संकल्प करते, चरण पूजिते आनंदी. संन्यासी कौतुक पाहते, मना माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होते, वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशी पुढे लोटते. मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशी बोलल्या पण नाना फळे वस्तू निघू लागली. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अनुदकासी. सूर्य जाता असताच रास्ते तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होतात याचे अनुदक वर्जसे. जे पातळी करू छळला त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्या. इथे श्री स्वामी चरितामृत नाना प्रकृतकथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय भो कानन वैश्वानरा अज्ञानमत छेदका भास्करास पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरं सदैतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराजे वास करता भक्त भूत झाले. वार्ता बसली चहूकडे कोणासे पडता साकडे. धाव घेते स्वामीकडे राजे वडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिते आणि आपल्या नगरपती आणू म्हणते तयासी. बडोदे म्हणजे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा त्यांच्या अंतरीस विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तेचे थोर थोर. बैसली असता समुद्र बोलेन नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी. तरी आम्ही तयाचे इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलते वचन. कोणा एका लागून गोष्ट माने करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लगी प्रियसी. आपली जरी अच्छी ऐसे स्वामी त्या नवे वटप्रसी. तरी मी आणेन तयाचे निश्चय मानसी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैची सबाई समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आली. नगर पावली संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजगणातील युवती त्याही करते स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीचे कैसे निघू आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करून नाना पक्वानी करते ब्राह्मण पूजले. दिदली भूषण दाने यांचे धने तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा. अशी आणि काही न झाले गेले तितके व्यर्थ केले गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तैसे. मग लढवलेली एक व्यक्ती एकांती गाठून चोळापा पडते. त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थांची घेऊन या बडत असे. मग मल्हारराव आदरीचे इनाम देतील तुम्हा ते. द्रवीने सर्व वशा चोळापासे लागली. अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागीरतेचा बहु चाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचने. कृपाळ होणे समर्थांनी बडद्यापट्टी चालावी. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत जण. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकूणे वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या नाही अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. इथे श्री स्वामी चरितामृत नाना प्रकृतकथा समत सदा ऐकूत भाविक वृत्त पंचमोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरपिंडीत लिहितात तैसे या स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील आदेशांत अंत्य चोळापा विनू स्वामी प्रति कृपा करुणी मधुवरती बडोद्यासे चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसुनी. मल्हारवाची आम्हानी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून यायचा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनंती करते तया ते. स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताहाचे ब्राह्मण पुजले. गुरुचरित्र आरंभिले व्हावे असे स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला विग्रचित काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याचे काय सांगावे राजे असे आणि सकळ जनाचे तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक योजना न्यावी पळवून येतेची. असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयसी. मेन्यात घालून स्वामीचे तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुते अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कोणताला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कोणते तर टेकले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आणि परतवणे. समर्थ कृपा भक्ती वाचने अन उपाय होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पडते. सर्वत्र असे विचारतो कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव ते यांचे नाव नृप करायचे धरून हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची बेटी वस्त्रे अलंकार समर्थाटे स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य कुरद आला. यशवंतराव पाहुणी डोळा काय तेव्हा बोलवले. अरे बेडी आणून सूत्र ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ कृत्य बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताचे. सत्वर यावे बडोद्यासे तेथील कार्याचे सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावरी आळा आला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार केले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगटीत लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा समत सदा भक्त परिस होत. षष्ठोध्याय गोड हा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयचे निर्गुणा, जय जय सनातना, जय 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 गणा लोकपाल सर्वचे अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्ती सेवा नेते करते जाणून येते परब्रह्म वेदांत आवडते असे श्रवण करते दिवसनेशी हिरळी करा अधिक शास्त्रांची वेदने देऊन ठेवली. त्यासमयी मुंबापैरू विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोकापदेशिती त्याचे नावे अक्कलकोटी हेतू उपजरा नृपापोटी भूत करुणी खडपटी बुवासी शेवटी अंडी रात्र दिन रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती देण्याअंतरी नृपती बहु चुकावी ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषणे काही वेदांतविषयी काढून प्रश्न करते स्वामीचे ब्रह्मपद तदाकारक काय केल्याने होय निर्धन ऐसे ऐकून सत्वर येते राज हसले मुखे काही न बोलते वारंवार हास्य करते पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे हा तो वेळा सन्याशी भर पडली लोकासे लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग मजले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलते हसू तर तुम्ही व्यर्थ पसरा हो पाहुणे तुमच्या अज्ञाने याचे वाढले ढोंग पूर्ण वेद शास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले असते आपल्या स्वस्थ आणि विकल्प पातला म्हणे स्वामीचे तुच्छ मानते नित्यनियम सारण ब्रह्मचारी करते शना जवळी पार्श्वद घेताना तेही निद्रित झाले निद्रा लागली बुवासे लोटल्या काही निशी एक स्वप्नात ते असे चमत्कारिक पडले जे आपल्या अंगावर रुचिका एकाएकी चढली असंख्या महाविचार त्यातून एका दंशी आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पार्श्व जागृती आली ते असे त्यांनी द्रोणी बुवासे सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत ते असे सांगते समस्त म्हणते यात काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडते असो. दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नाची खदा स्वामी हसले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मपद तदाकारक होणे विश्वांतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकाचे काय म्हणून भ्याल असे जरी वृथा भय मानित असे मग ब्रह्मपद जाणसे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासे लागते कष्ट करणे फुकट आता नाही याची बुवा प्रति पडली खोन धरलीच तात्काळ स्वामीचरण प्रेमासुने भरली नयन कंठ झाला सद्गतीत तर या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इथे श्री स्वामीचरी सारामर्थ नाना प्रकृत कथा समत सदा परिस्वत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराजे योगी राजे श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय 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 सुखधामा जय 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 परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशानंत राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरधार राज्य राय बहादर शंकराव नामक 6 लक्षांचे जाहीर त्याप्रती सकल सुखी अनुकर असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्माघात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन गेले शरीर सुखानं गोडन लागे पाणी नावडे भोग विलास सुख भोग कैसा त्याचा निद्रा नाहीची रात्रंदिवसा चिंता नली पोळले केले कित्येक अनुष्ठान तैशीच ब्राह्मण सुंदरपणे बहुसार दिलेत आणि आरोग्य व्हावे म्हणून या विटले संसार स्वकेशी त्रासरी या भवयात्री श्रीकृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैननचे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून कैसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री कानगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु ऐसे लुटले 3 मासात एके रात्री त्याचा स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावीत वा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरवा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावीत वा हे जाणून हेच गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आणि अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करत्या घरी स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगते कृत्याक प्रातस्नाने करोने पूजाद्रव्य घेऊन अर्पाव्या समर्थ चरणी जाती अति स्वरेने इथे श्री स्वामी चरिसारामर्थ नाना प्रकृतकथा समर्थ सदा परिशुद्ध प्रेमळ भक्त अष्टमध्ये गोड श्री स्वामी चरणारविंद अर्पण असतो. इथे श्री स्वामी चरित्र सारामती अष्टमध्ये श्री रस्तू. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपध्याने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सणाची येते पाय किती वर्णवे महिमाने चेते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशित आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईस द्रव्य लोक पूर्ण आनंद लिहिती याची म्हणे मी इतकी करणे 2 सहस्त्र रुपये द्याल की ती म्हणे बाईसे इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयेसे देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाल्यानंतर ती म्हणे हे सत्य तरी उदकट घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकराव तसे करते बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामीसे बोलवचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्वे कर्मे लागून ब्रह्मसंबंध पीडितो आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराजा त्वरित एका नूतन खाचे तर निजले छाटी टाकून सेविकरी शंकरवासी म्हणती लीला करून याचे चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय माणसे असू द्या
शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरासे आणि शेखनूर दर्ग्यासे एक खपणी चढवली. मग काही दिवस लोटता स्वामीराजे आज्ञापित बारीक वाटून निमपत्र तहामिरे त्यात घालावी. ते घ्यावं औषध तेने जाईल. क्रमसंबंध झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदीचे दर्शन आले. अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये दिन 10,000 ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबेर आहे मारुती तेथे चुनेचिन्नीचे ते मठ तुम्ही बांधावा. ऐशा एका स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीचींनी कारभारी करतात. सर्वानुमते तेथीचे मठ बांधले. चुनेगची कीर्ती शंकरावाची हजरामर राहिली. इथे श्री स्वामी श्रीसारामूर्त नाना प्रकृतकथा समता सदा परिसोत भाविक वत नव मध्याय गोड आहे. श्री स्वामी राजा अर्पणाचं शुभम भवतो श्री रस्तू. अध्याय 10 श्री गणेशन गाठी होते पूर्वपणे म्हणून पावलो नरजन्म याची सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचारा आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटेचे ज्ञानाला स्वामी समर्थ असतिपे. हाविरे नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करते जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात येऊ बघले. सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पाटले त्यांची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटी आता भेटेल. पंचपक्वानी सुरार ताठी भरून आपणापुढे येते. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासली मानस. तात्काळ केला निर्धार सोडावी सर्व करताहार. मायापाशा दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामाचे यायचे सांगून सर्वत्राचे निघाले. सद्गुरू शोधाचे घरदार सोडिले. मुरगोड ग्रामर प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मलार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मीकर्मी सदार्थ ईश्वर भक्ती तसेचे परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवराधना करते कामना चित्ती धरून 12 वर्षे अनुष्ठान केले. शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणं वर देत तयाचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासे आनंदली या मानसी. वार्ता सांगता कांतीशी तेही चित्ता तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदीनं संस्कार केले. यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवले तयार होऊन शुक्ल पक्षमान बाळ बाळू लागले. पुढे केले मोचीबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजोरी. चिदंबरात या अवसरी पूजेला घ्या आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण देऊनी येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती. चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत अवतरले. ऐसे पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षिताने सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिने ब्राह्मण बैसले. भोजने तूप गेले. सर्वना दीक्षिताचे समजले. जले भरले होते गट तैसे लाविता अमृत हसतात. ते गुरुत्व झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावबाजी. एके समय ते सजे दर्शनात बातले. अन्यायाने राजकर्ते दुसऱ्यांच्या द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांचे लागेना. तयाने हे ऐकून मुरगडी आली धावून. म्हणते दीक्षिताचे समोर दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करणी झाला श्रोत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगतात दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलते. आता परतली तुझी मते त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी. सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राजे गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जलमवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होते त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षित त्यांचे वडील अल्पवृद्ध मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात यथुरूपे प्रगटले. इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्रकृतकथा समता सदा परिसोता प्रेमळ भक्त दशी मध्ये गोडा. श्री स्वामी राजा अर्पण शुभम भवतो श्री रस्तू. अध्याय 11 श्री गणेश. मागील देवळणीने बाळापा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यथुरूपे श्री तथा व्यासदेव सांप्रत करतात. परी मुरगोडीची विप्र बाळापासे सांगत. गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जाऊन बैसवू अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्न येऊन सांगते तसे करावे. मानवला तयासी विचार निघाले. तेथून सत्वर जवळ केले. गणगापूर परमस्थान पावनस्थान ते. बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नुसते सरस्वती पावले प्रेमभावी वंदले. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आठवणी मागुती येते गावता. सेवे कराबरोबरी मागून या मुदकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येते. ते मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसते. जप ध्यानी असता जाता वस्त्रमाने संध्यास्थान करावी. करून या संध्यावदन जपानी नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामामध्ये येते. ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृहस्थ कांता शुचस्नाची प्रमाण करता आनंद वृत्ती राहते. शुचस्नाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परी त्यांच्या मानाचं कदा उदास नाहीची. आयाराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळापाशी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नीती यावे आमच्या सदलीची. जे पडेल तुम्हासे कमी तेथे आम्ही पुरवू. जे बाळापासे मानवले 2 दिवस त्याचे केले. पोट भरून जेवले. परी संकोचा मानसे जाणे सोडले. त्याच्या घरी मागून या मदकरी. जाऊन या संगमावरी झोळी उडकी बुडवावे. आणून या बाहेर बैसून तेथे शेळविरे. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चावलेला. ऐसे लोटले. काही दिवसात सर्व शरीर झाले कृषी. निश्चितीने चित्ताचंताचा सद्गुरू प्राप्तीची लागली. घेऊन आपले प्रार्थना भोगभोगवी दारुणच पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी येते. 3 मूर्ती येऊन या दर्शन देते. बाळापा चित्ते सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रित असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितारी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटे श्री तथा स्वामी रूपे नंद. तर तेथे जाऊन
त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितीने झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला सर्व. मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमाचे वृक्षाद्री ठेवून वस्त्रसे गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वर आले. त्यासनी वस्त्र उचले त्या खालून रोजची केक निघाला. ते असे त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामाबाईचे परत आले गेले भिक्षिकाराने. त्या दिवशी ग्रामपिताने पक्वाने मिळाले. घरोघरी बाळापा तुसल्यानंतर उत्तम दिन म्हणाला. अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकून ते असे मार्गावर झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिन बाळापा पुचले येऊन नगरी रम्य देखील. जेथे नरसिंह सरस्वती येथरूपे वास करते तेथे सर्व सौख्यानंते आनंद भरला सर्वत्र. ते या क्षत्रियचे महिमान वर्णे केवी वर्णन मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाली. इथे श्री स्वामी चरितामृतना प्रकृतकथा समतस्रोचे सदापरिसुत एकोदशोध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाने मकराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार प्रेमशिवरा नाना अवतार घेत तरी तसे भक्तजन तानात्र अक्कलकोटी श्री जाता येथुरूपे प्रकट होतात. त्याचे समर्थ श्री स्वामी गतात द्यायचे अंती बाळपाले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नसमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्री जवळ दर्शनाच्या उत्कटचे ते गडेसाखर घेऊन हाते. गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सन्निधी बातले. अजून भाऊ स्वाहासेवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढचरण धरले. येऊन या भानावरती श्रीचरणाची जोडली. मग ती ब्रह्मानंदनामाई पोटी स्तोत्र ओटी गात श्री समर्थ त्यावेळी पडली होती भोतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाची आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करुणा. बाळाप्पावरचे प्रेम 80 कृतीने दाखविले. त्यासवी एक जहागीर त्याला ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना. म्हणते जाऊ स्वामीचे अर्पण करा नैवेद्याची. अवश्य म्हणून ते असे बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ हस्तिन रूप मंदिरात राजेंनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होई. मार्गावून परतले सत्वर बिराडावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारले भोजनांनी ते प्रातकाळी उठून षटक्रमाते आथरून घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवता त्यांचे करावे पूजन. नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चिरळीत जावे. भिक्षकाराने मागून या मदकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. तुळापा आदी करून सेविकरी भोतजन. त्यात सुंदराबाई मुख्य होते. त्यावेळी एके दिवशी ते असे बाई यज्ञ करायचे. आपणही श्री सेवेची करीत जावे. आनंदी बहुत जण सेविकरी बाई मुख्य. त्यामध्ये सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता. पै या कारणे आपापसात भांडणे होते. सदोदित स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळापाने पाहून नानाची योजना मोडून टाकले. भांडण एक चित्त सर्व केले. बाळापासे प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदी. ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीराचे व्याधी जडली रतन तिचा चैन असे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पोळी बेमतीने पडली. ती पाहता उकरून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाची यावी मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्ता सेवद्रे सद्गुरू सेवा त्यांची घरी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी ते यांनी महादेवाची पूजा करणे. मग यावी प्रथमे स्वामी सेवे करणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून बाळापाचे शंकर पृथ्वी वर जावे. तशी आज्ञा त्या प्रति एके दिनी समर्थ करते. परी बाळापाची चिठी विश्वास काही पटेना. बाईच्या ग्रहावरून समर्थ दिली आज्ञेत जाण. हे नसेल सत्य पूर्ण विरोध केला. निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळापा. एक चिठ्ठी तयातून उचलणे पाहता वाचून न करावी पूजन ते म्हणजे लिहिल्याचे. तेव्हा सर्व भ्रांतीपट्टी स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापाचे. दारापत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळापा म्हणे खिन्न झाला. स्वामीने मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्त आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवीच्या दर्शनाची जावे यायची. बाळापा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवींचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापाचे समर्थन होते ते आज्ञेची. तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणवणे अवश्य म्हणे. त्याच दिवशी त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकले. चिठ्ठी आपल्या करीब भटची उतरी सत्वरी. तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसे दूर तया प्रति करतील येते दयाळ. इथे श्री स्वामी चरितामृत नाना प्रकृतकथा समता सदा प्रेमळ परिसोक्त. द्वादशोध्याय घोडा श्री राजाधिराजे स्वामी राज्य महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशांना शुक्लपक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तेजे हे स्वामी चरित्र अध्याय द्यायी वाढले. द्वादशाध्यायाची अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपट युतीने फसोफाची परी झाले. वर्तेची स्वयंपाक अधिकार करावे असे लज्जा वाटते त्याचे. तयात एके समयाची कालबोधी समर्थ निर्लज्ज असे सन्निधी गुरु असे जाण निरंतर असे बोलता सद्गुरू बाळापा म्हणे समजला. सेवेकऱ्या म्हणजे वरिष्ठ सुंदराबाई होती. तिथे तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास द्यावा. व्यर्थेची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता यायचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयाचे लघुशंका लागता स्वामीचे बाळापा ते उठविले. ते पासून बाळापाचे त्रास देते. हरदिशी गाऱ्याने सांगता समर्थ असे बाईते शब्द ताडते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येतं तो थोडा पाविख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. याचे द्रव्यशभ होता असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदाचा वर्तमान सांगितले. कोण्या भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनाचा विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तू आहे चोळापाजवळी यायचे. एक तर त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळापाजवळी येस सत्वर म्हणे
देवाचे चंद्रहार राणीसाहेब मागती जोडापा बोलीस ते असे हार नाही आम्हापाशी बाळापा ठेवते ते असे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी जोडापाचे त्यावर सत्ता असे सरस्वती ऐसे ऐकून बोलणे जमादारपाशी चोळापा करणे जबाब दिला. चोळापाने बाळापा देती तरी घ्यायची ऐसे भाषण ऐकून जमादार पडून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाचे ऐकून कुर्ती रागाला राणीप्रती सुंदरबाईंनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभारात चोळापाचे करी तो होता आजवरी तो काढून त्या सुधुरी करावी मंत्रांनी म्हणत असे. असो एक अवसरे काय झाले नवरप्रिय बेसली सुमातांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करवणी जोळी समर्थ खरी घेतली. अलग शब्द विचारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकत न लागता एक क्षण 100वर गंती झाली. जोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले रण स्वस्त असता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला ते असे परीन आली मानसी श्रीचरण अंतरले. चोळापाशी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळापा सेवा करतात ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागून दृष्टांतरे ताडण करी बोचाळ ते ऐकून बाळापासे दुःख झाले. माणसे सोडून स्वामी चरणाची म्हणती जावी येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावी येथून याकरता दुसरे दिनी समर्थ जावळ पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळापा दर्शन येतं त्याचे आसन दाखवावे. बाळापा येतं त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याचे. तेव्हा समजले निजी म्हणे आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे असा विचार पडला. त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीच्या मंदिरात स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळापासे आनंद झाला. बाईसी गरोभरे ती कोणाची मांडली नशी झाली. सुंदराबाईची करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यावी ती परिराणीची प्रतिबाईवरी होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होना. अक्कलकोटी त्या अवसरे माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरे बाईस दूर करावे. परिराणीस भिवून तैसीने केले तयांनी समर्थ दर्शनाची एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलते समर्थ कैचा करता कारभार ऐसे कोणी उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून या बाईसे आणावे म्हणते सत्वर. फौजदाराशी समर्थ काही नाही एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरता सत्सरकार कोतनी तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असेल रुपराई मग सेवा करावीचे घेऊन गेले. बाळापाचे म्हणते देऊ तुम्हाचे मग पगार सरकार होत नाही. बाळापा बोलले ते असेच रव्याश नाही आम्हाची आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एक भक्त असं सांगून करविले. श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळापाने चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष होते आणि सज्ञवृत्तीची उगीच करते डांबिक भक्ती त्यावर स्वामी कृपाण करते. सद्भावी जे नमस्कार ती होती त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोट निवासी या जय जयजी स्वामीराय रातन दिन तुझ्या पाये विष्णू शंकर वंदिती इथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकटकथा समर्थ सदा भक्त परिसत त्रयोदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरण चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतो. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय करुणागणा जय 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 अविषमना जय 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 परमपवना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचिने शुद्धमन करावी. प्रातकर्मे आठवणी मग बसावे आसवन भक्ती धरुणी स्वामीचिने पूजन करावे. विद्युक्ती एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्थान सुगंध चंद्र लावून सुवासिका कुसुमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणी स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावी करून. धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय 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 गणा परस्पर कविला सुद्धा ब्रह्मानंद येतीवर या. जय जयजी पूर्णपुरुष लोकपाल सर्वेश आनंद प्रमाण दिशा वेदवंत जगद्गुरु सुखधामने असे सर्व साक्षी करणाऱ्या भक्तजन थारा अनंत रूपे नटला. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधात तू इंद्र अष्टदिक्पाला हे समग्र तूच रूपे नटलाची. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच आपले समग्र तुझ लागे आदिमध्ये अग्र कोटी नसे पाहता असून या निर्गुण रूपी नटलाय. सगुण द्याता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्कशास्त्रे शास्त्रांते हे नावरे विष्णू शंकर एकंदरे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवली चरणी माता रक्षावी मस्ते समर्था कृपा कटाक्ष देनानाथ दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मला कृपा समुद्री यामीना आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन ही लोके सौख्य देऊन प्रलोक साधन करावे. दुस्तर हा भूसागर याचे पावावे या पहिले तिर तणांतरणी साचरा प्राप्त हो म्हणला. ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना निर्बाध तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे व सुख साधन अज्ञात मिर नुसन ज्ञानाकडू तुझे प्रगट पे शांती मिनी सदा वसा वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे बहुदुःखी हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृत्ता विषयांची नसो वासना यमना ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तिने वा सुगम दुर्गम जो गोमंत व्यवहारी बर्थता न पडबंती चिंता अंगिना यावी असत्यता सत्य विजय सर्व
सर्वदा सप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके दैवी वरदान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राशांत नामामृत प्रपंच आणि प्रमार्थ तेने सुगम मत लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होईल समर्थ संतोष नित्यात्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन प्रदोषमी होता जाणून उपोषण सडावे श्री स्वामी समर्थ ऐसा चरक्षर मंत्र प्रतिदिन जपावा होरात्र तेरी समर्थ विजय प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होई समर्थ स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावे स्वामी भक्त हे नेहमी आनंदमती परी असा शुद्ध चेती त्याची भक्ती श्रेष्ठ पाई आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी जय सारामत नाना प्रकृती कथा समित सदा ऐकवत भाविक भक्त चतुर्विषय गोडा श्री रस्तो शोभम भावतो अध्याय 15 श्री गणेशाय नमः स्वामी अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप देणे वाटतात तेथे खाईन उरेची सर्व कामना पुरवणं अंत्य जावती सुरभवणं जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच देगी मंगळवेळी ग्रामता राहत असा श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेळा म्हणते त्याची शिस्तोष्णाची भीती नसे ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतळी समर्थ्य परमेश्वर रूप येते ऐसे त्यांच्या वाटेचे तर ते करता स्वामी भक्ती जन असते तयाती त्यावेळी मंगळवेळता बसापतील राहत दारिद्र्य पिढली बहुत दिनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत सहज वनामध्ये जातात तो देखील श्री समर्थ एक दिगंबर येते राजा कंटकशया करुणा तीवरी केले शेना ऐसे नेवलते कोणी लोटांगणा घालत असे अष्टभावे दाटून माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर तोडून निस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमभूती अंतरले संतोष होती येते वरद हस्त ठेवी तत्काळ मस्तकी त्यांचे बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निश्चितने स्वामी चरणांचा आनंदे मग बसापांची कांते ऐकून या अशी वार्ता करतेचे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येतो घराचे दृष्टांतरी बोलले त्याचे म्हणे सोडले संसाराची वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापादाने भीत नसे झाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करते तव झाली असे राहते घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात कृष्णपदे वरती परी बसापाचे तेथे न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली होती देहभान नसायचे तो समर्थ केले नवला प्रकट झाले असंख्य व्याला भूभाग व्यापला सगळा तेज अग्निस्माना 5 स्पर्श झाला बसापा भानावरती आला अपरिमित देखील सर्पच मोहतो किड वृक्षशाखा अवलोकिता तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासे मुद्र तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी आणि मला काही देव तुझे उदरे ऐसे बोलता समता बसापा भय सोडून त्वरित करीच घेऊन अंगवस्त्र टाके एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरितात तो सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तिथून या परतले सत्वर ग्रामामध्ये आले बसापा साहित्य बैसले समर्थ एका देवळी तेथे आपल्या अंगवस्त्र बसापा सोडून पाहतात तर त्यात सुवर्ण सर्प गुप्त झाला ऐसे नेवल देखून चकित झाला अंतर्गणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्याशी बोलती अतिश्वरे घरी जावे सत्वर सुखी करावा संसार दारापुत्रा पोशिली असं तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित राहतून दिना श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंत येते श्री स्वामी जय सारामर्थ नाना प्रकृतकथा समर्थ सदा भाविक परीच होता 15 अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्री रस्तो शुभम होतो अध्याय 16 श्री गणेश नम भक्त चरण तारणात यत्रुपे श्री दत्त भूरी प्रकट होता अक्करकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्याचं श्रेष्ठ स्वामी सुक्त ऐकतात त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊनामी विख्यात आनंद होते नांदत निर्वाण करीत नोकरीने कोकणाप्रती राजापुर तालुक्यात येथे या गावात सुंदर हरिभाऊ तेथे राहणारे जात मराठे त्यांचे ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता मंजूर राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला त्याशी एके समी पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाऊधरणी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करीतात त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावेचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुचे बट्टाला गेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघाला माझे देवळे यात संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त याचे करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रत काळी वास करतात त्यांचीच कृपा ही सत्याच कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाता समर्थांचे दर्शन घेता पूजन करते भक्तीने तेव्हा समर्थ तयासे शिवराम मारुती ऐसे नामे दिले त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्या वेळी त्रिवर्गाजवळ बोलवले तिघासे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसायचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुचाळ श्लोक आकाशात पतित तो येता गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन अमोल पंडिताजवळ घेऊन मयी एक मंत्र उपदेशन केले पावन तयादे श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इद्वेमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये त्यांनी आणले होते
मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाने. याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणा सत्वरे. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावी. आज्ञा मिळतात असे आनंदले आले मुंबईसी. हरिभाऊच्या माणसे ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिने समर्थ सन्निध घेऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेवले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवर देवरत हस्त सत्वर्ग ते मस्तकी त्याचे ठेवले. म्हणते, तू माझा स्वत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणे जोडी समर्थ त्यांशी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणते, जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला माणसे. सत्वर आली मुंबईचे साधू वेशी घेऊन. असो हरिभावाने काय केले, ब्राह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घराविरे. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांचे कांता. ती घरी बहुत लाकांता घेत उर्व बडवून. विनवते जोडून कर अद्यापि स्वच्छ करा अंतर. आपला हा विचार सोडून प्राण द्यावा प्राणप्रिया. ऐशी त्याचे उत्तर ऐकून या स्वामी कुंभरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे. स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटले समग्र. ते दिल्ली शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थ स्वामी स्वतः दिल्ली होते. त्या पादुका स्वस्ते मठामध्ये स्थापल्या. कामाठेपर्यंत त्या समय मठ स्थापला असे पाहिजे. हरिभाऊ गोसावी होऊन गोसावी मठामाजी राहिले. तिसरे स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा भूत. षष्ठोध्याय गोडा श्री राष्ट्र शुभम भवतो. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी पुरा मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे जप भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायाने स्वामीसुत नेमते. स्वामीसुताची जने काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक करून पाहुणे दुःखित झाले अंतकरण. ती लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी स्वतः मातेचे समाधान करीत. मधुर शब्द समजावित प्रमाणात गोष्टी सांगून याचे पेशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यातवर यशवंतराव भोसेकर जयाचे देव मामले जरा सोर लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी सांगितले स्वतःची गोष्टी मुळापासून सर्वी. ऐकून या देव मामले जरा हंसने देते उत्तर. त्याचे पिशाचे लागले थोडा माझी दूर नव्हती. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी स्वतः ज्यांनी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी स्वतः मुंबई माझे वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठपर्यंत देते जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारानामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी स्वतः. परी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलेसे. कोणी एके समय असे नगरकरण नाना दिवशी सहज आली मुंबईचे. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदी चरणवंती ते स्तवन करते तयांती. स्वामी सुते ते असे लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना दिवशी रंगले भजने समर्थांच्या. पुढे जोशी भुवाने स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातळी. पत्रिका श्रीचरणी अर्पिले स्वामीमूर्ती आनंदले. समर्थ त्याचे आज्ञा केले नगर आवाजवा म्हणून. नगर आवाजवित जोशी हसू आले समर्थांचे. पाहुणे या स्वभक्ताच्या परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी स्वतः आनंदी. छेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होता. विजयसिंग नामेत भक्त गोट्या खेळतात त्याचवेळी स्वामी स्वतः दिवसेंदिवशी स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनास कीर्तिध्वज उभारला. म्हणा माझे धरुणिकाम नाही कोणी येतांची दर्शना. ते असे समर्थ करते आज्ञा स्वतःकडे जावायचे. स्वामी स्वतः त्याप्रती मनातील गुण सांगते. ऐकून जन्मचकित होते वर्णिता ख्याती स्वतःची. एकदा सहज स्वामी स्वतः अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समर्थ वाजवाडते राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतले तोन सेव्या उदकाना. असे दिवस झाले तिने निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. ते करुणाचे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरे त्या साधू ते मंदिरे प्रार्थून या आणावे. पाहुणे या संबंधाची उल्हास स्वतःची माणसे धावून या वेगेचे मिठी चरणी घातले. निज स्वतः ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणी. कर फिरवला मुखावरणी हस्ते धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरे बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रतिकरी स्वामी स्वतःवर होती. स्वामी स्वतः रात्र दिन समर्था पुढे करते भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी स्वतः भजन करते. पायी खडावा घालून एकाच समय साधूने समर्थ सांगते द्याकाने आम्ही जातो निजामी वारसा पुढे चालवावा. स्वामी उच्चार ऐकून स्वामी स्वतः निशब्द होई. कल्पना न साहित्याचे स्वामी विना कैसे जीवन. वारंवार स्वामीचे ऐसीने करावे काही. मी आजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करूनची चिंता न काही करावी. असो मग स्वामी स्वतः ते स्थळ सोडून परत नगराबाहेर येता मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखाला अंतरी बहु केने झाला. परतून नाही आला जन्मोरी अक्कलकोटी. त्या दुःख्यावर तर क्षीण झाला स्वामी स्वतः. दुःख करीत दिवसरात्र क्षीण शिक्षण भरीत. तोची रोग आला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार संबंध अक्कलकोटी समर्थते. स्वामी स्वतःची जने राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून
ऐकून विनवते समर्थाचे. मग समर्थ त्या अवसरे मुंबईस पाठविले सविखरे. म्हणते स्वतःचे सत्वरे म्हणजे सन्निध आणावे. परी स्वतः त्या सांगते आला नाही अक्रोटी. विरह दुःख त्याचे पोटे रात्रंदिना सलत असे. मग सांगते समर्थ त्याचे घालवणे पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वयंसत पायी अक्रोटी आला नाही. दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता तरी जरी नाही सत्य तरी चोप भरवून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी स्वतः. परी तो न आला अक्कलकोट जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे केला श्वास सर्व लोक हळहळते. अक्कलकोटी त्या दिने समर्थ करते विचित्र करणे. बैसले स्नान करून परिणगंध लावती. भोजनात न उठते धरणीवर अंग टाकते. कोणासंगे न बोलते रोदन करते क्षणक्षणी. इतक्या म्हणजे सत्वर मुंबईहून आली ताराश्रित झाला समाचार. स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळ केले मुंबापुर. तेथे समजला समाचार. परत्र पावला म्हणजे निजपुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. वासू ये मग काकूबाई अक्कलकोटी लवला. ही परतोने आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून आकाने पावला कामरणा. मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होईकेचे. समर्थ बोलले ते असे उल्लेखले आमच्या आज्ञेचे. संधी सापडली काळाशी ओढून बळीचे नाही मग नेला. धन्य धन्य ते स्वामी कुमार उतरलं भूदती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामीचे सरमतनारा प्रकृतगत समर्थ भाविक बत परिस्वत सप्तदोषाध्याय गोडा श्री भगवात चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करतात ते समर्थते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनी त्या समय मोरपांखराचे अधिकार निमोग दिसे. चिंता तुम्ही करावी. मोरपांखरा समरपंथी वेळोवेळा रात्रंदिन तोची जाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वेट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपवून ठेवली विटेची ती दिली पाहिजे आम्हाचे. याचा अर्थ गावनाचे स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी स्वतः प्रतिभावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादाताईंच्या बिनाम त्याचे शरीर असमाधान कृषी होत चालला. काकूबाईने त्याचे आणविले आपणापासून. एके दिवशी समर्थांचे दादाप्रती दाखविले. समर्थ बोले बाईसे 4 वेळा जेवू घाले असे आरोग्य होईल बाळाचे. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादाशी आली आरोग्याचा. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केसगाव मोगला येतं ते नानासाहेब भक्त. त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्यभूत करचिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना म्हणतात. या कारणे अक्कलकोटी घेत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करावेच. तुम्ही पाठवा दादाचे समागमी आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजला घे. समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावी पाठवून. बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळता यायचे. समर्थ कोणाच्या बाईचे बोलले त्यात तुमचे काय केले. आम्हाचे दिसेल जे बने तेच आम्ही करू घे. शेवटी मंडळी सांगते दादाशी पाठवले केजीपती. पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आलं परतून. पुढे सेवेकऱ्या सांगते त्याच्या मुंबईचं पाठवते. ब्रह्मचार्याची आज्ञा करते याची स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी स्वतःची आज द्यावी कपनी जोडी निशाणा. ब्रह्मचारी दादाची उपदेशी ती दिवसनीची. गोसावी हुनी कादशी चालवावी आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वथा नरुचित चित्ता त्याची. या ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थ याच्या समयाचे आज्ञा केली भुजंगाचे. घेऊन माझ्या पादुकाचे मस्तकी ठेवत दादाच्या मोर्चेला आणून सत्वरे धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ते तसेच. स्त्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञानसहित आज्ञा गेले तैल लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळप्रमाणे काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेळ कचित लावली. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता. दादाचे शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते याची जे बरे वाटेल आम्यासे त्याची करू या समजची व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बरे वचन एकाच गोसावी बनवून टाकेला आपण मारण इतकेची परी झाले. ऐकून याच्या वचनाला समर्थांची क्रोध आला मग गाला म्हणते बाईला घोड्या म्हणजे सत्वर. काकूबाईने आकांता करुणी मांडीला अनर्थ. नाना शब्द अपशब्द बोलत भाळ पिटत स्वस्ते. परिसमत त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादाचे बनवले गोसावी कपनी जोडी अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादा समर्थ पाठीचे भिक्षेचे. ते पाहुणे काकूबाईचे दृश्य दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकाचे कौतुक मानले. दादाचे जवळ बोललेले काय सांगितले ते असे. अनुजया तुझी माता तिच्यापेक्षा भिक्षा माग आता. अवश्य म्हणून त्याच होता जन्य जवळ पातळे. आईचे बाईंनी पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणे लोकापोदा करणं. ऐकून माझ्याची उक्ती दादा तिचं परत बोलते. आई एक तू सुखे तुझी गमते माते आज पासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी स्वामी जुने रंगले. काही दिवस झाले रे मग आणि मुंबापुरी. स्वामी स्वतःच्या गादीवर बसून संस्था चालविल. इथे श्री स्वामीच्या सारामृतनाला प्रकृतकथा समर्थ सदा प्रेमळ परिस्वत. अष्टदोषाध्याय घोडा श्रीरस्तु शुभभूता. अध्याय 19 श्री गणेशाय. एकाग्रित चित्ते करता श्रवण तिने होय दिविधान. त्या ज्ञाने प्रमाण साधन पंत सुलभ होत असे. बोलण्याचो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यंत हे श्रवण करता सर्वात पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी चित्रे नामे नृसिंह सरस्वती. जयांचे सर्वत्र ख्याती आदरामीर राहिली. कृष्णात चित्रपती ती देखील त्यांनी समजत. नाना युगाभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हा टोकसा नाहीची इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरून शोध करते गुरुचा. जपित पिसण्याची असंख्य देखुनी ज्ञान
त्याचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले वर्तचे एके समयाकर कुठे स्वामी दर्शनाच्या धरुणपटे आले नृसिंहरस होते महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे ते याला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला सर्वनी पडला त्यांच्या श्लोक ऐकतात ते त्याची समाज लागले त्यांचे समर्थन राहिले द्यायचे ब्रह्मतंत्री प्राणवायू आश्चर्य करते सकळ त्यांना असो झाले काही वेळा समाधी उतरवून तर कळा नृसिंहरस होते धावले स्वामी बंदाबुच्यावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत झाल्यानंतर हर्षपोटीने सामावी उठून या करतेच होते धनदेही येते मुक्ती केवळ परमेश्वरी असते रूप घेते मानवाचे स्वामी कृपा आज झाले तिने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साजरा असं नृसिंहरस होते बाळंती क्षेत्र परतून येते तर त्याची वास्तविक करते सिद्धी प्रसन्न जयाला बहुत जन्मकृती केले दूर कीर्ती केली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पात्र घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करतो झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून नृसिंहरस होते समर्थ बोलले त्यासमयचे लोके धन्यता पावले शिवारी होता पाळवणे तेसे द्यावी सोडून तरी श्रेष्ठ तो पावसीने व सहज होणे अंत्यदासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी वाच्य आश्चर्य वाटले सकला म्हणे नृसिंहरस होते स्वामी असून विपरीत केवी करतील परियंत्रीची खुणा येते तत्काळ जाणून पाहू लागले आदिवदने शब्द एकने बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्त आणि धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर देव नामे देव मामलेदार त्यासी आज्ञासाचार समज कृपेने झाली वासुदेव फडके ब्राह्मण थोरात ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधील तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाचे पातले स्वकार्य चिंतने गंत्रे खडगे देतले श्रींच्या कडे म्हणे मधवरी कृपा करे तरी खडगा हाती देतील जाऊन बसला दूर श्रीने जाणले अंतर त्यांचे पाहून या कर्मघोर राजद्रोह माणसे लगबिगे उठली स्वारे सत्वर आले बाहेर तरवडाच्या झाडावर तलवार दिले टाकून कार्य आपण युजले ते शेवटांना जाये भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी परिचय खडग घेऊन त्याचे चारा परत स्वस्ताना झेंडा उभरला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ ठेवले शेवटी प्रपत्य भोगले कष्ट गेले वर्तची असो स्वामींचे भक्त तात्यासाहेब विख्यात राहते अक्कलकोटाचा राजाश्रीचा सरदार मायापाशात तोडून दृढ झाले स्वामींचे भजन पूजन निषेध करता ते आनंद अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ तरी नवर पडले झाले दिनवदन होणे दृढ घातली मिठी चरण तात्या करते विनवणे मरण माझे चुकावे ते पाहून श्री समर्थ कृतात असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे सरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे नावे तो तरी स्पर्शी अति करू नको असे समर्थ बोलले तोची नवले वर्तले तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्य तत्वर वर्णित ते बैलाप्रती तिथली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐसे लिहिला असंख्य वर्णन जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामूर्त चरित्र सार मात्र इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्रकृत कथा समर्थ सदा प्रेसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोडा श्री रस्तो शुभम भावतु अध्याय 20 श्री गणेशान जय जय करुणाकरा जय जय यतवरा भक्ती नसंता परा सर्वेश्वरा क्रूराया वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होते धुन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून माणसे गृहस्थ एका दर्शनाचे समर्थांच्या पातला ऐकून या स्त्रींचे स्तुती माता ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे वंदिती हास्यवदनी करणे फकीरात देई घाला तेने पुरवले सर्व कामना पक्वानी न करून नाना यच्छित भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले 5 जणे जेऊ घातले ते फकीर तृप्त होणे जाते उद्दिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्णपणे त्या गृहस्थांचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे येऊन या त्या पवित्र त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट यातेमध्ये पावन कष्ट करता स्वजना गोष्ट हे आला म्हणे याचा विचार तो समर्थ असं कळला सत्वर म्हणते हा अभाविकणार कल्पना चित्ती याची इतक्या म्हणजे साजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ दिले फिरे रात्र दिला द्रव्य मिळावे साधन त्याजवळ नसे बरे त्याशी देखून समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घेत वरित तो निशंक मनात पत्रावरी बसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होतील स्वामी वचने भाव धरला तात्काळ मुंबईचा आला अवघाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावेसे येऊन एका घरापाशी विश्वास उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडलं काही बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलवले ते आला आसनावरी बसला 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गातो हा म्हणजे इथे श्री स्वामी चिरसारामत नाना प्रकृती कथा समज सदा बायकोत भाविक भक्त 20 अध्याय गोड हा श्री रस्तू शुभम भावतो अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराजा आता कळसा अध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझे येता जड देह तागून तत्वता गेले स्वस्थानी येते राजा शके 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र प्रश्न
पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहरचा अवसार चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटक्रमाती भेदन ब्रह्मनंद छेदुना आत्मज्योती निघाले पूर्ण हृदयामधून तेजवा जवळ होते सेविक्रे त्यांचे दुःख झाले यंत्र शोक करते नाना प्रेतो वडलेला न जाय अक्करकुटीचे जनसमस्त दुःखी करून आकर्दंत तो वृत्तांत वर्णिताग्रंथ वाढेल समुद्र अश्वत स्वामीचे अनंतरी राज्य सन्मार्ग दाविला उद्दरले जनमोदला तो महिमा कोणवर्णी कोकणाचा समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पारशेत ग्रामाचारी जन्म माझा झाला असे तेथेचे बाळपण गेले आता कोपरले सेने केले शिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रदाय वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकरशेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय जात ते माझे त्यांचे स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवसा उपजलेचे ते स्वामीचरित्र श्रवणाचे ते मला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण कारसिद्धीर्थ देवता स्तवन आदर स्वामीचरित्रा सगुण हेची कथन केले श्री गुरु कर्तळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूरू प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी ताराव या भक्तजनाला अक्कलकोटीचा प्रवेश केला तेथीचा महिमावरला तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा कराव्या छळा आले 2 संन्यासी खल त्याची वृत्ता सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हारराव राजा बडत असे त्याने न्यावया स्वामीसे पाठविले कारभाराचे 5व्या ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दाविले चमत्कारात याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचे स्वामीचरणावरी भक्ती जड्डी कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रहस्थ त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णनात्मक 9व्यात केले चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले 10मा अध्याय ते एकता पुनिता श्रुती होती सत्याचे 11वे 12वा तैसाचे अध्याय 13वा बाणापाचा इतिहास बरोबर त्यामध्ये निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्ण तो 14वा अध्याय पूर्ण सप्तारक भाविका बसप्पा तेली संपत तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गुरस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन संधून जो सिद्धांत प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सौरश रुपये सत्यभाई एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दहावर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईल त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांते मोक्षपद मिळवते आणखी सर्वदा विनया वसो वृत्ताभिमान तोड नसो सर्व विद्यासागर कसो भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचला जी हे प्रसिद्धीस आणला त्याचे रक्षावे दयाळा कृपागणा समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुचमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भार सदोदित याचा प्रतिपाल करावं बाळ आपले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृतकथा समंत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।